अमरावतीवरून हजारो भक्त कुंभमेळ्याला निघाले आहेत, ज्याला खुद्द आमदार रवी राणा यांनी लाल झेंडा दाखवत सुरुवात केली। यावेळी त्यांच्या पत्नी नवनीत राणा देखील उपस्थित होत्या। प्राप्त वृत्तानुसार आमदार रवी राणा तसेच माजी खासदार नवनीत राणा येत्या 7 किंवा 8 फेब्रुवारीला हजारो भक्तांसह प्रयागराजला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आपण कुंभस्नान प्रयागराजवरून कुंभ मधून आणणार आहे। युवासेना पार्टीच्या वतीने 5 टँकर तीर्थ आणून या ठिकाणी बॉटलच्या रूपामध्ये जे लोक थंडीमध्ये तिथे जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकत नाही, काही जनतेला जायची इच्छा असते पण आर्थिकमुळे ते जाऊ शकत नाही, काही बिमारीमुळे जाऊ शकत नाही, अशा लोकांना घरपोच युवा स्वयं पार्टी कार्यालयामधून तीर्थपूर्ण बॉटलमध्ये कुंभचं ते आपण या ठिकाणी येणाऱ्या 5-6 दिवसानंतर वाटप सुरू करणार आहे, जेणेकरून 150 वर्षानंतर आलेला हा कुंभ मेळावा, कुंभस्नान प्रयागराजमधलं प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे। म्हणून बॉटलच्या रूपामध्ये कुंभच्या मेळाव्याचं पाणी या ठिकाणी आपण आणणार आहे। 5 ते 6 टँकर आणि पूर्ण जनतेपर्यंत त्या बॉटलच्या रूपामध्ये त्याचा लाभ देणार आहे। त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेने त्यांची एक थेंब त्यांच्या डोक्यावर पडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे।